हॅलो ट्रेनर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर एमएस ट्रेडर्स मध्ये आणि एमएस ट्रेडर्सच्या या सिरीजच्या एपिसोड नंबर 5 मध्ये. बघा, कालच्या एपिसोड मध्ये आपण कॅन्डल स्टिक म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ते वर्क करतात किंवा किती कॅन्डल तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला भेटतात. सो कॅन्डलचे इम्पॉर्टन्स काय ह्याबद्दल आपण बघितलंच, तरी पण एकदा पाहिजे तर आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. सो जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की कॅन्डलस्टिक का जास्त इम्पॉर्टंट आहे. ऍज अ इंडेक्स ट्रेड करत असाल किंवा ट्रेडिंग करत असाल तर त्यासाठी का, कारण की सर्वात पहिले तुम्हाला या कॅन्डलवरून काय माहित पडते, तर तुम्हाला माहित पडते या मार्केटचं मोमेंटम, मार्केटची डायरेक्शन, की कोणत्या साईडला मार्केट जाऊ शकतो किंवा कशा पद्धतीने हा मार्केट वर्क करू शकतो. ओके, हे होते इम्पॉर्टंट. त्यानंतर आपण बघितलं की या मार्केटमध्ये किती टाईपच्या कॅन्डल बघायला भेटतील. ओके, जर मी तुम्हाला इथे दाखवलं ना, सो या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर कॅन्डल तुम्हाला रेड आणि ग्रीन, याचबरोबर अजून बरेचसे कॅन्डल आता मी तुम्हाला दाखवतो. या ग्राफ मध्ये किती प्रकारचे कॅन्डल असतात. जसं की मी तुम्हाला बोललो ह्या नॉर्मल कॅन्डल आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं पण की आपण व्हिडिओला जास्त क्रिटिकल बनवणार आहे. जेवढं सिंपलपणे तुम्हाला समजता येईल तेवढं सिंपलपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो या आहेत सिंपल कॅन्डल, ज्या पद्धतीने तुम्ही मार्केटला बघता ऍज अ सिंपल मध्ये. त्यानंतर अजून तुम्हाला कॅन्डलचे प्रकार दाखवतो. सो इथेच गेलात आणि तुम्हाला दिसत असेल हॉलोल्स कॅन्डल्स. ओके, सो जसं तुम्ही क्लिक कराल तो इथे फक्त तुम्हाला काय दिसणार, सो या रेड कलरच्या कॅन्डल. आता ह्याचा अर्थ काय बघा, आता ह्याचा अर्थ काय की इकडे मार्केटमध्ये सेलर दाखवले जातात, की मार्केटमध्ये ट्रॅपिंग मोड कुठे बनतायत, त्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या साईडला सेलर जास्त करून ऍक्टिव्हेट आहेत. इकडे तुम्हाला ग्रीन कॅन्डल एकही दिसत नसेल, खाली कॉलम आहे. का, कारण की हा मार्केट दाखवतो की सेलर कुठल्या साईडला ऍक्टिव्हेट आहेत. या कॅन्डल तुम्हाला काय दाखवतात की सेलर कोणत्या साईडला तुम्हाला ऍक्टिव्हेट आहेत, कोणत्या टाइम फ्रेमला ऍक्टिव्हेट आहेत, कोणत्या मोमेंटमला तुम्ही सेलर बघू शकता. तो आता जसं की आपण बघितलं होलो कॅन्डलवर, ठीक आहे, हा पण प्रकार आहे कॅन्डलचा जो की तुम्हाला सेलरचे ऍक्टिव्हेशन दाखवतो, सेलर कोणत्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. ओके, सो त्यानंतर आपण काय बघणार आहोत, त्यानंतर बघणार आहोत आपण व्हॉल्यूम कॅन्डल. ओके, व्हॉल्यूम कॅन्डल आता तुम्हाला काय दाखवते. सो या कॅन्डलचा टाइप म्हणजे काय की या कॅन्डल तुम्हाला दाखवतात मार्केटमध्ये येणारा व्हॉल्यूम. बघा, व्हॉल्यूम जसं मोमेंटम मी बोललो, मोमेंटम म्हणजे स्पाइक येणं, अचानक मार्केट मोमेंट मध्ये येणं, तसंच असते व्हॉल्यूम. ओके, सो व्हॉल्यूम तुम्ही नोट डाऊन करा. बेसिक पॉईंट, व्हॉल्यूम म्हणजे काय, अचानक एखाद्या कॅन्डल मध्ये स्पाइक येणं, अचानक एखादी कॅन्डल वर किंवा खालती येणं, यालाच बोलतो आपण मार्केटचं व्हॉल्यूम. सो ही व्हॉल्यूम कॅन्डल तुम्हाला दाखवते मार्केटमधले प्रत्येक व्हॉल्यूम कॅन्डल, कोणत्या कॅन्डल मध्ये व्हॉल्यूम आलाय, कोणत्या कॅन्डल कशा पद्धतीने रिॲक्ट करतायत. सो यालाच आपण बोलतो व्हॉल्यूम कॅन्डल. त्यानंतर आपण येऊया HLC बार. सो HLC बार काय बघा, हे HLC जे बार आहे ते आले जपानवरून. तुम्ही ऐकलाच असाल जपानमध्ये जो राईस क्रायसिस झालेला, आणि त्यानंतर ज्या कॅन्डल्स आल्या, सो या आहेत ते HLC कॅन्डल. या तुम्हाला काय दाखवतात, सो या कॅन्डल मध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल एक F पद्धतीचा आकार. ओके, प्रत्येक जागी FE. सो हे काय दाखवतात की कोणत्या ठिकाणावरून बायर ऍक्टिव्हेट झाले आणि कोणत्या ठिकाणावरून तुम्हाला सेलर ऍक्टिव्हेशन दिसते. जसं की मी तुम्हाला दाखवतो बघा, ही कॅन्डल आता तुम्ही बघत असाल मोठीवाली. ओके, सो या कॅन्डल मध्ये तुम्हाला दिसत असेल एक चांगली मुवमेंट वरच्या साईडला आले आणि या ठिकाणावरून पुन्हा एकदा मार्केट खालती आले. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतोय ना एरो, या ठिकाणावरून कोण ऍक्टिव्हेट झालं, तर या ठिकाणी तुमचे बायर्स ऍक्टिव्हेट झाले. हे जर वरती असेल, ह्या जर एरो वरती असेल तर समजा सेलर ऍक्टिव्हेट झाले, हे जर खालती असेल तर समजा त्या ठिकाणून बायर ऍक्टिव्हेट झालेत. सो हेच कॅन्डलचे प्रकार आहेत. सो एवढं तर तुम्हाला समजलं. त्यानंतर तुम्हाला मी अजून एक कॅन्डल दाखवतो. बघा, एवढी जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त तुम्हाला माहित पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. सो जसं तुम्ही बघाल आणि तुम्ही जसं या हेल्किन ऍशली कॅन्डलवर आहे, आता या कॅन्डल मध्ये तुम्हाला काय वेगळं दिसते, तुम्ही जर बघाल तर या कॅन्डल मध्ये तुम्हाला काय वेगळं दिसते. सो तुम्हाला एवढंच दिसत असेल एक प्राइस मधला ट्रेंड. ओके, एखाद्या प्राइस मधला ट्रेंड कशा पद्धतीने खालती किंवा वरती चाललाय. ठीक आहे, ही कॅन्डल तुम्हाला काय दाखवते, तर ही कॅन्डल तुम्हाला दाखवते मार्केट मधले ट्रेंड. ओके, जसं मी तुम्हाला बोललो की येणाऱ्या टायमाला आपण ट्रेंड्स बघणार आहोत, तर या कॅन्डलवरून तुम्हाला काय बघायला भेटेल, एक मार्केट मधला ट्रेंड, एक मार्केट मधला मोमेंटम कोणत्या साईडला. सो ही कॅन्डल तुम्हाला दाखवते. सो एवढे प्रकार आपण बघितले. सो आपण कोणते कोणते प्रकार बघितले, सर्वात पहिले जे बघितले आपण बार्स. ओके, त्यानंतर कॅन्डल्स, त्यानंतर हॉलो कॅन्डल्स, व्हॉल्यूम, HLC बार्स. बार्स म्हणजे काय, एकदम नॉर्मल ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं जॅपनीज कॅन्डल सारखं, सो तसंच. आणि कॅन्डल्स मध्ये आपले नॉर्मल कॅन्डल्स. सो नॉर्मल कॅन्डल्स या प्रकारचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला मार्केटचं प्रेडिक्शन करायचं असते. सो जसं की तुम्हाला मी बोललेलो की आपण टाइप्स बघणार होतो, तर हे होते टाइप्स. आणि एवढे जास्त काही इम्पॉर्टन्स नाहीत, तुम्हाला लक्षात ठेवा, हे फक्त तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नॉर्मल छोटीशी गोष्ट आहे, जास्त काय ह्याच्यावर फोकस करू नका, जास्त काय ट्रेडिंगला क्रिटिकल बनवू नका. जेवढं सिंपल करता येईल तेवढं सिंपल ठेवा. ओके, सो आता येऊया आपण व्हिडिओच्या टॉपिक नंबर 2 वर, की या ज्या कॅन्डल आहेत
सो या कॅन्डल कशा पद्धतीने आपण रीड करू शकतो, कशा पद्धतीने आपण ह्यांना वाचू शकतो. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. बघा सर्वात पहिले बघूया की कशा पद्धतीने आपण या कॅन्डलला रीड करू शकतो. तो बघा जसं की आपल्या समोर ही मोठी ग्रीन कॅन्डल आहे. ओके, आणि या कॅन्डलवर कशा पद्धतीने तुम्ही या कॅन्डलला रीड करू शकता किंवा कशा पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता किंवा कॅन्डलला कशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. हो, या मार्केटमध्ये कॅन्डलला सुद्धा वाचलं जाते. लक्षात ठेवा, जर कॅन्डलला वाचायला शिकलात तर तुम्ही या मार्केटमध्ये ट्रेडिंग एकदम सोप्या पद्धतीने करू शकाल. बघा असं नाही बोलत आहे की हे फक्त तुम्हाला आलं म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग आली. नाही, तुमच्याकडे अजून युद्धाचं ग्राउंड खूप मोठं आहे, युद्धाचं मैदान खूप मोठं आहे. तुम्ही आता फक्त हे वाचून काय करता माहितीये का, तुम्ही आता फक्त मैदान बघायला आलात. असं ज्यावेळेस उतराल ना तुम्ही या फील्डमध्ये त्यावेळेस तुम्हाला खरी मजा समजेल, त्यावेळेस किती टाइम तुम्ही टिकू शकता हे तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो सुरू करूया. आता तुम्हाला दिसत असेल आपल्या मागे ही ग्रीन कॅन्डल आहे. ओके, या ग्रीन कॅन्डलला कशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. बघा रेड कॅन्डलला पण वेगळ्या पद्धतीने वाचलं जाते, ग्रीन कॅन्डलला पण वेगळ्या पद्धतीने वाचलं जाते. सो सर्वात पहिले काय बघूया आपण, ग्रीन कॅन्डलला कशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. ओके, ही जी ग्रीन कॅन्डल आहे मोठीच्या मोठी, या कॅन्डलला तुम्हाला 4 पॉईंट दिसत असतील. किती? 4. जसं मी तुम्हाला बोललो की या कॅन्डलमध्ये तुम्हाला 4 पॉईंट बघायला भेटतील. कोणत्याही कॅन्डलमध्ये तुम्हाला किती पॉईंट बघायला भेटतात? 4. एका कॅन्डलमध्ये 4 गोष्टी लपलेल्या असतात. बघा सर्वात जो वरचा पॉईंट आहे ह्याला काय बोलतो आपण, कॅन्डलचा हाय, की ही कॅन्डल कुठपर्यंत गेले. ओके, ह्याला काय बोलतो आपण, मार्केटचा हाय, कॅन्डलचा हाय. ओके, त्याच पद्धतीने ही जी खालचे पॉईंट आहे या पॉईंटला काय बोलतो आपण, तर या पॉईंटला आपण काय बोलतो, कॅन्डलचा लो, की ही कॅन्डल कुठपर्यंत खालती गेले. सो आता हे जे 2 पॉईंट तुम्हाला बघायला भेटतील. ओके, या 2 पॉईंटच्या मधली जी मोठीच्या मोठी जागा दिसते त्याला काय बोलतो आपण, कॅन्डलची बॉडी. काय बोलतो, कॅन्डलची बॉडी. ओके, याच बॉडीच्या इकडे टॉपला काय आहे, तर या कॅन्डलचा काय, क्लोजिंग, की ही जी कॅन्डल वरती तर जाऊन आले पण ही क्लोज कुठे गेली, सो या पॉइंटला. सो या पॉइंटला आपण काय बोलणार, कॅन्डलची क्लोजिंग, आणि कॅन्डलची ओपनिंग या पॉइंटला आहे. कधी पण लक्षात ठेवा, ग्रीन कॅन्डल मी तुम्हाला काय बोललो, खालून ओपन होते आणि वरच्या साईडला जाते. ओके, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सो या कॅन्डलला कशा पद्धतीने वाचाल तुम्ही, मार्केटची इकडे झाली ओपनिंग, ही झाली क्लोजिंग, या कॅन्डलनी कुठपर्यंत गेले, सो इथपर्यंत गेले. हे झाला कॅन्डलचा हाय आणि हा झाला कॅन्डलचा लो. ओके, सो OCHL, काय, OCHL कशा पद्धतीने वाचाल, कॅन्डलची ओपनिंग, कॅन्डलची क्लोजिंग, कॅन्डलचा हाय, कॅन्डलचा लो. एवढं तर समजलं की ग्रीन कॅन्डलला कशा पद्धतीने वाचू शकता. कधी पण लक्षात ठेवा, ग्रीन कॅन्डल कुठून ओपन होते, सो ती ओपन होते खालच्या साईडून आणि जाते कुठे, वरच्या साईडला. ओके, सो खालून सुरुवात करा कधी पण. काय आहे, लो, ओपनिंग, क्लोजिंग. सो हा काय आहे, कॅन्डलचा हाय. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही या कॅन्डलला वाचू शकता. सो आता बघूया आपण रेड कॅन्डलला कशा पद्धतीने वाचू शकता. ही आहे आपल्याकडे रेड कॅन्डल. सेम आपल्याला कॅन्डल मध्ये किती टाइप बघायला भेटतात, 4 पॉईंट आपल्याला बघायला भेटतात. 1 2 3 4. तो 4 पॉईंट तुम्हाला बघायला भेटतात एका कॅन्डल मध्ये. जसं मी तुम्हाला ग्रीन कॅन्डल मध्ये समजावलं की ग्रीन कॅन्डलचा क्रम काय असतो, की खालून सुरुवात करा आणि वरच्या साईडला कॅन्डल क्लोज होते. ओके, आता ही ओपनिंग झाली. जर आपण रेड कॅन्डलला बघितलं तर रेड कॅन्डल कुठून ओपन होते, सो वरतून ओपन होते आणि क्लोजिंग कुठे होते, खालच्या साईडला. आणि ग्रीन कॅन्डल त्याच्या अपोजिट आहे. ओके, जर ही ग्रीन कॅन्डल असती तर आपण कसं वाचलं असतं, सर्वात पहिले हा काय झाला, लो, हा काय झाला, ओपनिंग, हा काय झाला, क्लोजिंग, आणि ही काय झाली, मार्केटची हाय लेवल. ओके, सो या पद्धतीने आपण काय वाचलं असतं ग्रीन कॅन्डलला. बट ह्यालाच उलट करा आता. ठीक आहे, रेड कॅन्डल वाचायची आहे. सो हे काय झालं, मार्केटचा हाय. ओके, या पॉइंटला काय बोलतो आपण, मार्केटची ओपनिंग. बघा ग्रीन कॅन्डलला ओपनिंग कुठे होती, इथे होती, बरोबर, आणि आता कुठे आहे, सो इथे आहे. सो ही काय झाली, मार्केटची ओपनिंग. सो या पॉइंटला काय बोलतो आपण, कॅन्डलची क्लोजिंग. सो या पॉइंटला काय बोलतो आपण, कॅन्डलचा लो. बघा लो आणि हाय तिथल्या तिथेच आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला क्रम कुठला फक्त बदलायचा आहे, सो या बॉडीचा क्रम बदलायचा आहे. ओके, हाय पण तिथेच आहे, लो पण तिथेच आहे. ग्रीन कॅन्डलला पण सेम होता. ओके, मार्केटचा हाय पण तिथेच होता, लो पण तिथेच होता. आपण क्रम कोणता बदललेला, फक्त बॉडीचा. सो ग्रीन कॅन्डल मध्ये ओपनिंग कुठे होती, वरच्या साईडला, आणि क्लोजिंग कुठे होती, खालच्या साईडला. बट हेच रेड कॅन्डल मध्ये काय झालं, उलट झालं. सो ह्याची ओपनिंग कुठे झाली, सो ह्याची ओपनिंग झाले वरच्या साईडला आणि क्लोजिंग कुठे झाली, खालच्या साईडला. बघा फक्त क्रम बदलायचा आहे, बाकी काय मोठी गोष्ट नाही. ग्रीन कॅन्डल मध्ये हा क्रम उलटा असतो, रेड कॅन्डल मध्ये उलटा असतो. ठीक आहे, रेड कॅन्डल मध्ये कशा प्रकारे वाचाल, सो मार्केटचा हाय वरच्या पॉइंटला आहे, मार्केटची ओपनिंग वरच्या पॉइंटला आहे, क्लोजिंग खालच्या साईडला आहे, आणि लो खालच्या साईडला आहे. तेच ग्रीन कॅन्डलला कशा पद्धतीने तुम्ही वाचाल, सो ग्रीन कॅन्डलला ह्याचाच उलटा करायचं आहे, कुठला बॉडीचं. बाकी सर्व दोन्ही प्लेस सेम आहे. सो हा काय झाला, कॅन्डलचा लो, कॅन्डलची ओपनिंग, कॅन्डलची क्लोजिंग, आणि कॅन्डलचा
हाय. ओके, ग्रीन कॅन्डलला या पद्धतीने वाचाल आणि तुम्हाला रेड कॅन्डलला उलट करायचं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही रेड आणि ग्रीन कॅन्डलला वाचू शकता, रीड करू शकता. ओके, या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, सर्वात पहिले काय बघितलं आपण, कॅन्डलचे प्रकार बघितले. सो कॅन्डलचे प्रकार किती आहेत. सो सर्वात पहिले बार्स. ओके, बार या पद्धतीने बार येतात. सेकंड वर काय आहे, सो सेकंड वर येतात कॅन्डल. ओके, नॉर्मल आपल्या ज्या कॅन्डल आहेत त्या. थर्ड वर जर तुम्ही जाल, थर्ड वर तुम्हाला काय बघायला भेटेल, हॉलो कॅन्डल्स, जो की या पद्धतीने फक्त आणि फक्त सेलरच्या कॅन्डल्स दाखवलाय. फोर्थ मध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल, व्हॉल्यूम कॅन्डल, जो की मार्केटचा पूर्ण व्हॉल्यूम दाखवतो, जो की मार्केटचा मोमेंटम दाखवतो. सो त्यानंतर तुम्हाला पाचवीवर काय बघायला भेटेल, HLC बार्स, ज्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं की F आणि E टाईपचे कॅन्डल्स बघतात, ज्यामध्ये हा एरो तुम्हाला सांगतो की बायर आणि सेलर कुठून ऍक्टिव्हेट झालेत. ओके, सेकंड टॉपिक मध्ये काय आपण बघितलं की कॅन्डलला कशा पद्धतीने तुम्ही रीड करू शकता. सो सर्वात पहिले आपण जाऊया कॅन्डल्सवर. ओके, कॅन्डलवर गेलो आणि कॅन्डलवर नॉर्मल रेड कॅन्डल आपण कशा पद्धतीने वाचू शकतो. हा झाला कॅन्डलचा हाय, हा झाला कॅन्डलची ओपनिंग, ही झाली कॅन्डलची क्लोजिंग आणि ही झाली कॅन्डलचा लो. ओके, ह्याच्यात अपोजिट उलट फक्त बॉडीचा क्रम तुम्हाला चेंज करायचा आहे. ठीक आहे, ग्रीन कॅन्डल जर बघितला, सो ग्रीन कॅन्डल मध्ये तुम्हाला काय बघायला भेटतो, सो ही झाली कॅन्डलची ओपनिंग. ओके, सो ही झाली कॅन्डलची काय क्लोजिंग, ही झाली कॅन्डलची हाय आणि ही खालती झाली कॅन्डलची लो. बघा, फक्त 2 पॉईंट बदलायचे, ओपनिंग आणि क्लोजिंग. ग्रीन कॅन्डल मध्ये उलट, रेड कॅन्डल मध्ये उलट. सो या पद्धतीने आपण आजच्या टॉपिक मध्ये 2 पॉईंट क्लिअर केलेत की कॅन्डल कोणत्या कोणत्या आहेत. अजून बरेचसे टाइप्स आहेत आपण या सिरीज मध्ये घेणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की ही इंडेक्स ट्रेडिंग करताना तुम्हाला लॉट साइजिंग, तुम्हाला सेन्सेक्स, निफ्टी असे इंडेक्स यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लेस करू शकता किंवा कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, ह्याच्यावर बेसिक व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, जाऊन फक्त तुमच्या एकदा ट्रेडर मित्रासोबत शेअर करायला मात्र विसरू नका. लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण की आपल्या येणाऱ्या सिरीजचा प्रत्येक एपिसोड तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचला पाहिजे. आणि जाता जाता एकच बोलीन, तुमच्या फॅमिलीची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, टेक केअर. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. सो थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.